मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी आपण तंबाखूची शेती बघायला आलोय कापशी खोऱ्यात कागल तालुक्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तंबाखू सिगरेटचा तंबाखू आहे. आपला रेग्युलर तंबाखू जो असतो तो रेग्युलर तंबाखूपेक्षा कितीतरी पटीने हा महाग तंबाखू असतो. रेग्युलर तंबाखू जर 150 रुपये किलोने जात असेल, 100 रुपये किलोने जात असेल, तर हा सिगरेटचा तंबाखू आहे ना, हा 150 रुपये किलोने जातो. आपण या ठिकाणी साधारण शेतकरी जे जॉब करत शेती करतात त्यांच्याकडून माहिती घेऊ की हा तंबाखू केल्याने शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये किती खर्च म्हणजे उत्पन्न निघतं हे आपण या ठिकाणी बघू शकतो. डिगू शेठ, आपल्याला ही माहिती तुम्ही द्यावी. साहेब, हा तंबाखू आहे ना, हा तंबाखू कमी खर्चिक आहे. म्हणजे हा तंबाखू आम्ही सेपरेशन म्हणजे ज्यांच्यातून तरू आणले त्या तंबाखूचं, त्यांच्यातून आम्हाला औषधांची माहिती मिळेल. म्हणजे त्यांनीच औषधं आम्हाला देणार. बरोबर आहे. हा तंबाखू म्हणजे आता आपण कसं तंबाखू लावल्यानंतर पहिला तंबाखू लावता विकायचे टेन्शन. साहेब, आपल्याला कसं पहिला तंबाखू विकायचं टेन्शन असायचं, पण आता स्वतः कंपनी येऊन आपला तंबाखू नेणार. बरोबर आहे. कंपनी स्वतः म्हणजे 4 वेळा व्हिजिट दिली या कंपनीनं आपल्याला तंबाखूसाठी. हा तंबाखूसाठी म्हणजे त्यांना औषध कोणतं लागणार, त्यांना काय कसं लागणार, आणि स्वतः कंपनी येऊन बोध भरून येणार. आपण फक्त तिथं आपण शेण मारले, या तुम्हाला थोड्या वेळात आपलं पुढचा प्लॅन दाखवतो. या बरोबर आहे. काय त्याच्यासाठी करायला लागणार या ठिकाणी. हे मला एक सांगा डिगू शेठ, याच्यामध्ये ह्या तंबाखूमध्ये आणि ह्या तंबाखूमध्ये थोडासा कुठला तरी रोग पडल्यासारखा वाटतो. हा रोग कुठल्या प्रकारचा आहे? कसा आहे, ह्या पावसामुळे ह्या तंबाखू आकड्या पडलेला आहे साहेब. बर, कसं असते, बुरशी लागते तंबाखूला, त्यामुळे ह्या तंबाखूला आकड्या पडलेल्या आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण औषध फवारणी केल्यामुळे जागोजागी रोग थांबलेला आहे आता साहेब. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग मला एक सांगा, हा तंबाखू करताना कुठलं बाबा खर्चिक आहे, औषध जास्त मारावं लागतं किंवा खुडा करावा लागतो किंवा घर जास्त काढावं लागते, पाणी लागून चालणार नाही असं नाही साहेब. ह्या तंबाखूची एक वैशिष्ट्य सांगू, हा तंबाखू जरी भिजला तरी पण सुद्धा काही फरक पडत नाही. बर, काही फरक पडत नाही. जसा आपला ह्यो तंबाखू आहे, इथे इकडच्या रानातला एक शेजाऱ्यांचा तंबाखू आहे, हा तंबाखू भिजला तर याचं मार्केट 20 रुपयाचं असणार आहे. बरोबर. पण हा तंबाखू भिजला तरी पण सेमच रेट आहे. कंपनीने आम्हाला सांगितले कसा पासून आम्ही सेमच रेट नेणार. बरोबर. फक्त याचे काय पाणी टवायला लागतात, आणि इथं ह्या आपण नवीन एक शेड बांधलंय त्याला अडका लागतात. पण हा जर बघायला गेलं, एकरी साधा तंबाखू आहे ना, तो किती एक 10 बोध तरी देत असेल. मग हा एकरी किती बोध तुम्हाला उत्पन्न देऊ शकतो? सरासरी त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे ह्या वर्षी पीक आमचं मागच्या वर्षीपेक्षा चांगलं आहे. बरोबर आहे. ह्या वर्षी दर याच्यापेक्षा जास्त ग्रोथ होऊ शकते. पण तुम्ही साध्या तंबाखूत जर बघायला गेलं तर आंतरपीक म्हणून तुम्ही शाळू करू शकताय आणि काहीतरी लोक करतात, पण ह्या ठिकाणी मला असं काही दिसत नाही. मग त्या ठिकाणी तुमचं नुकसान नाही साहेब. आम्ही ह्यातून आता लावून करणार आहे. यातून आता आम्ही उसाची लावून करणार आहे. होय काय? हो, आता हे काढायला तंबाखू. आता आम्ही थोड्या दिवसात हे ठेवणार आहे. त्यानंतर वावर म्हणजे ह्याची आम्ही कसं पहिला आपण आपल्या रेग्युलर तंबाखूची झाडं कापतो, आता ह्याची झाडं कापणार आणि ह्याची आपण पानं काढणार. बरोबर आहे. फक्त बाकी काय नाही याला. आणि ह्या तंबाखूला डिऱ्या वगैरे म्हणजे खाली जे असतंय ते फुटवा वगैरे काहीच नाही. बरोबर. याची फक्त वाढ होते जास्त. मग आता हे भरायच्या आधी कापताय की कसं? नाही, आता याची भरणी होणार ना, थोड्या दिवसात याची भरणी होणार. मग औषधाचा फेर तुमचा कसा असतो? औषधाचा फेर साहेब आमचा 15 दिवसांनी एकदा असतो. 15 दिवसात. होय काय? म्हणजे कुठलं औषध मारायचं, कसलं कंपनी देते की तुम्ही? आपण कसं रेग्युलर तंबाखूला दुकानातून औषध आणतो. बरोबर आहे. ह्या तंबाखूला दुकानातून औषध आणत नाही आपण. हे कंपनी आपल्याला पुरवठा करते. स्वतः कंपनी व्हिजिट करते, काय रोग झाला, तंबाखूला काय आवश्यकता हे कंपनी आम्हाला सांगते. हे कंपनी आहे अकोळमध्ये, तिथले जे निपाणीच्या भागात, कर्नाटकमध्ये. ओके, बरोबर आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघायला गेलोय की साधा तरुण मुलगा आपण शेती करतो, जे शेतीला एक जोडधंदा म्हणून तंबाखूचा आहे, त्याच्यासोबत त्याच्या गायी आहेत. आपण गायींचा पण ब्लॉग लवकरच आणतोय. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. लाईक करा, थम्सअप करा, सगळ्या गोष्टी करा. चॅनेलला व्ह्यूज द्या, कारण अशा नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी आणणार आहे, नक्कीच आणणार आहे. मित्रांनो बाय, तुर्तास थांबतो. नेक्स्ट टाइम तुम्ही काय सांगू शकता आजच्या तरुण पिढीला डिगू शेठ? साहेब, तरुण पिढीला एवढं सांगत आहे, आपण फक्त शेती करण्यात काय उपयोग नाही, शेतीबरोबर जोडधंदा केला. आता साहेब मला बी 30,000 नोकरी आहे साहेब, परंतु मी एक जोडधंदा शेती म्हणून हा साहेब धंदा करत आहे. शेती प्रगतशील शेती आहे. शेती जर आपण टेक्नॉलॉजी केली तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे डिगू शेठ, तुमच्यासाठी माझ्याकडून संदेश आहे. तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. तुमची अशीच प्रगती होत जाऊ आणि तुम्हीच असंच लोकांना गाईड करत चालत जाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भागात तुमचा एक आदर्श शेतकरी, एक तरुण वर्ग तुमच्याकडे बघत राहील. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये तुम्ही एक छोटे का असे ना, पण एक स्वतःच्या पायावर बिझनेस उभा करू शकशील. बाय. तुम्ही लोकांना हे करा, सबस्क्राईब करा, सगळ्या गोष्टी करा. शेतकऱ्याची भेट केल्यावर साहेब धन्यवाद. थँक्यू.